श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भाजप प्रणित आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे 100 दिवस गेल्या 17 सप्टेंबर रोजी पूर्ण झाले. या 100 दिवसांच्या कालावधीत केंद्र सरकारची कामगिरी आणि सरकारनं या काळात घेतलेले महत्त्वाचे निर्णय याविषयी भाजपाचे माजी खासदार डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांची आकाशवाणी वृत्त विभागाच्या सहाय्यक संचालक यांनी घेतलेली मुलाखत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, भाजप प्रणित केंद्र सरकार वर्ष 2014 पासून देशात सलग तिसऱ्यांदा स्थापन झालं असून या सरकारच्या तिसऱ्या कारकिर्दीला सुरुवात होऊन नुकतेच 100 दिवस पूर्ण झाले. मुंबई आकाशवाणीच्या वृत्त विभागाच्या सहाय्यक संचालक भावना गोखले यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांनी सरकारच्या तिसऱ्या टर्मच्या पहिल्या 100 दिवसांचा लेखाजोखा मांडला आहे. यामध्ये भारताच्या विकासात भर घालणारे केंद्र सरकारच्या विविध निर्णयांसोबतच सांस्कृतिक परराष्ट्र धोरणाविषयी डॉक्टर सहस्रबुद्धे यांनी माहिती दिली आहे. चला तर ऐकूया भावना गोखले यांनी घेतलेली त्यांची थेट मुलाखत. नमस्कार विनयजी. भाजपा प्रणित केंद्र सरकारनं आपल्या तिसऱ्या कारकिर्दीचे 100 दिवस नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. विकासात्मक निर्णयांचा पाठपुरावा हे सरकार करेलच. या काळातील सरकारच्या कामगिरीबद्दल आपण काय सांगू शकाल? पहिल्या 100 दिवसाच्या या सरकारच्या कामगिरीमुळे काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. याचं कारण असं की सुरुवातीला सत्ताग्रहणाच्या सुमारासच एक प्रकारची अटकळबाजी वातावरणात होती की हे सरकार पूर्ण बहुमत नसल्यामुळे पुरेसं खंबीर नसेल, त्यांना धाडसी निर्णय घेता येणार नाही, सरकार कदाचित अस्थिर राहील. या सर्व अटकळबाजीला एक प्रकारे सपशेल कामगिरीवर आधारित असं उत्तर गेल्या 100 दिवसात देण्याचा सरकारने अत्यंत यशस्वी प्रयत्न केलेला आहे. कारण सरकारने जे अतिशय धाडसी निर्णय घेतले, अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एक देश एक निर्वाचन हा विषय जो बरीच वर्ष चर्चेमध्ये आहे, त्याबद्दलच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने, ज्या मंत्रिमंडळात आमच्या सहयोगी पक्षांचे सदस्य देखील आहेत, त्यांनी एकमुखाने मान्यता दिली आहे आणि आता हा प्रस्ताव संसदेपुढे येईल. हा धाडसी निर्णयाचा एक उदाहरण म्हणून त्याच्याकडे बघण्याचा प्रकार आहे. इतरही अनेक गोष्टी आहेत. उदाहरणार्थ या 100 दिवसामध्ये सरकारने शेतकऱ्यांकरता, महिलांकरता अनेक प्रकारच्या योजना आखून, आपल्याला माहिती असेल की द्रोण दीदी सारख्या विषयामधले काही कार्यक्रम झाले, ज्याच्यामध्ये महिलांना आपल्या पायावर उभं राहण्याकरता सरकार किती कसोशीने प्रयत्न करते ते दिसून आलेलं आहे. सरकारने, आपल्याला माहिती आहे की या चिप्सच्या विषयामध्ये, कम्प्युटर चिप्सच्या विषयामध्ये कशा पद्धतीने स्वदेशी उत्पादन वाढावं याकरता प्रयत्न केले, त्याच्याबद्दलची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. आणि स्वतः पंतप्रधानांनी त्या विषयामध्ये विशेष रुची घेऊन अनेक गोष्टी मार्गी लावलेल्या आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जो सन्मान निधी आहे, त्याचबरोबर आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारे विशेषतः निर्बल समाज घटकांना अन्नधान्याचा पुरवठा जो स्वस्तामध्ये कोरोना काळापासून सुरू झाला आहे, तो तसाच अव्याहतपणे सुरू राहण्याकरता जे करणं आवश्यक आहे, या सगळ्या आघाड्यांवर सरकारने दमदार पावलं उचलून अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या स्थैर्याची, आपल्या खंबीरपणाची आणि सुशासन आणि विकास या विषयाशी असलेल्या आपल्या बांधिलकीची चुणूक एक प्रकारे 100 दिवसात दाखवून दिली आहे. सर, अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर बऱ्याच उलाढाली घडताना दिसतात. सर्वत्र युद्ध सादृश्य स्थिती आहे, परंतु भारत मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. परराष्ट्र विषयक धोरणात भारताची भूमिका काय, याबद्दल आमच्या श्रोत्यांना आपण काही सांगाल? असं की परराष्ट्र व्यवहार विषयामध्ये पहिल्यापासूनच भारत सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट राहिलेली आहे. म्हणजे गेल्या 10 वर्षात विशेषतः जर आपण बघितलं तर आपल्या घरगुती राजकारणाचा, म्हणजे देशांतर्गत राजकारणाचा परिणाम आपल्या परराष्ट्र व्यवहारावर होऊ नये याची पुरेशी काळजी आपण घेतो आहोत. आणि त्यामुळे आपण बघितलं की इस्रायलला पंतप्रधान जाऊन आले, तसेच ते पॅलेस्टाईनलाही जाऊन आले. कारण पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यामध्ये जरी युद्ध असलं तरी दोन्ही देश आपले मित्र आहेत. पंतप्रधान तिकडे रशियातही गेले आणि युक्रेनला पण जाऊन अध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेऊन आले. आणि या सगळ्या युद्धाच्या वातावरणामध्ये पंतप्रधानांनी वारंवार सांगितलं की दिस इज नॉट द इरा ऑफ वॉर, म्हणजे हा युद्धाचा कालखंड नाही.
आणि आपण पाहतो की जगातल्या सर्व देशांनी एक प्रकारे पंतप्रधानांचं म्हणणं उचलून धरलं. आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या बैठकीला पंतप्रधान गेले होते. क्वाड हा जो एक समूह आहे 4 राष्ट्रांचा, त्याच्या बैठकीतही पंतप्रधान सहभागी झाले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात सुद्धा एका बाजूनी शेजारी राष्ट्रांशी संबंध अधिक मजबूत करणं आपण पाहतो. आता मालदीवचे अध्यक्ष आपल्याकडे येणार आहेत आणि त्यांनी येण्याआधीच एका मुलाखतीत सांगितलं की आमची कुठलीही भूमिका भारत विरोधी नाही. त्यामुळे अशा पद्धतीने एका बाजूने शेजारी राष्ट्रांशी उत्तम संबंध, दुसऱ्या बाजूने आंतरराष्ट्रीय राजकारणात आपली जबाबदारी पार पाडण्याचा जो एक संकल्प आहे तो सिद्धीला घेऊन जाण्याची भूमिका. तिसऱ्या बाजूनी आता आपण बघितलं की संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेमध्ये भाषण करताना ब्रिटनच्या पंतप्रधानांनी हे म्हटलं आहे की भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत कायम सदस्य म्हणून स्थान मिळालं पाहिजे. म्हणजे भारतीय भूमिकेला एक प्रकारे सर्व जगातून पाठिंबा मिळतो आहे. चीन बरोबरचा आपला सीमा विवाद आहे तोही सुटण्याच्या दिशेने पावलं पडत आहेत. त्यामुळे अशा अनेक आघाड्यांवर एकाच वेळी भारत सरकार आपल्या सार्वभौमत्वाची सुरक्षा एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताकडून ज्या विविध अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची प्रतिपूर्ती या दोन्ही आघाड्यांवर दमदार पावलं टाकतात. सर, 2018 पासून आपण आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहात. भारताने अलीकडच्या काळात बहुतांश राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले आहेत. भाजपा सरकारच्या कालावधीतील सरकारच्या सांस्कृतिक धोरणाविषयी आपण काय सांगाल? याचा केवळ 100 दिवसाशी हा विषय जोडून पाहण्याची मला फार आवश्यकता वाटत नाही, कारण हे निरंतर चालणारं काम आहे. कारण भारताचे सांस्कृतिक संबंध हा भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचा एक प्रकारे मूलाधार आहे. भारत नावाची जी संकल्पना आहे त्याच्यातून संस्कृती काढून घेतली तर फारसं काही उरत नाही. इतकं संस्कृतीचं भारताच्या संकल्पनेशी असलेलं नातं सख्ख आहे आणि त्यामुळे सांस्कृतिक संबंध परिषदेच्या माध्यमातून जसं रामायण महोत्सव याही वर्षी घेतला जाणार आहे, याच्या आधी गेली 7 वर्ष नियमितपणे तो होत होता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय अशा संबंधांमध्ये लोकप्रतिनिधी, लोकशाही यांचंही खूप महत्व आहे आणि तरुण लोकप्रतिनिधींना बोलावण्याचा एक उपक्रम जेन नेक्स्ट डेमोक्रेसी नेटवर्क म्हणून सुरू झालेला आहे. तो देखील दमदार पद्धतीने पुढे चालतो आहे. अनेक देशांमधनं जी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेची केंद्र आहेत त्यातून आपण भारतीय भाषांचं आकलन वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत. अनेक छोटे मोठे प्रशिक्षण वर्ग त्या ठिकाणी चालवले जातात. विविध ठिकाणी ज्या राष्ट्रीय ग्रंथालयांची रचना असते त्यात भारतीय पुस्तकं आणि भारताविषयीची पुस्तकं यांचं स्थान असावं या दृष्टीने देखील आपण प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक देशांच्या पाठ्यपुस्तकातून भारताविषयी चुकीची माहिती दिली जाते, ती कशी सुधारता येईल याही करता भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. त्यामुळे विविध आघाड्यांवर या प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत आणि कंटिन्युटी विथ चेंज या पद्धतीने ते सुरूच आहेत. यातला एक महत्वाचा मुद्दा असा की भारताविषयी संबंध जगभर मोठ्या प्रमाणात आधी कुतूहल होतं आणि नंतर हळूहळू त्याचं सदिच्छा शक्तीमध्ये रूपांतर झालं. पण सदिच्छा शक्ती म्हणजे गुडविल हे कितीही महत्वाचं असलं तरी त्याचं रूपांतरण जोपर्यंत भारताच्या संबंधातल्या आकलनामध्ये होत नाही तोपर्यंत सदिच्छा शक्ती ही खऱ्या अर्थाने आपल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय भूमिकेच्या संदर्भात सहाय्यभूत ठरू शकत नाही. आणि म्हणून भारताबद्दलचं कुतूहल, भारताबद्दलचं आकर्षण, भारताबद्दलची सदिच्छा या तिन्हीच रूपांतर आपल्याला भारताबद्दलच्या आकलनात व्हायला पाहिजे. ते करायचं आहे. भारत हा जेवढा गैरसमजाने वेढलेला देश आहे तेवढा कदाचित अन्य कोणी नसेल. इतक्या प्रकारचे गैरसमज आपल्याबद्दल पसरलेले आहेत आणि ते दूर करण्यासाठी सुद्धा आपण कसोशीने प्रयत्न करतो आहोत आणि आपल्या सांस्कृतिक संबंधांचा तो एक महत्वाचा भाग राहिलेला आहे. आणि जे NRI लोक वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत ते देखील या दिशेने काही काम करतायत. ते जर अधिक वाढलं तर सरकार आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून आपल्याला भारताविषयीचं योग्य आकलन निर्माण करता येईल आणि त्यातनं भारताची सॉफ्ट पॉवर म्हणजे भारताची सौम्य संपदा ही अधिक मजबूत होईल. सर, सध्या शैक्षणिक दर्जा घसरल्याची सर्वत्र चर्चा केली जात आहे. भाजपाच्या 3ऱ्या कालावधीत शैक्षणिक स्तर कसा वाढेल या संदर्भात आपल्याला काय वाटतं? सरकारने जे आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरण जे आलं सुमारे 3 वर्षांपूर्वी त्याच्या अंमलबजावणीबद्दल सरकार अतिशय
खंबीरपणे आग्रहाने पावलं टाकतंय आणि आपण पाहतो की आता एक प्रकारे एक खुलं वातावरण निर्माण झालं आहे. विज्ञानाचा विद्यार्थी भरतनाट्यमय शिकू शकतो आणि कला क्षेत्रातला विद्यार्थी एखाद दुसऱ्या वैज्ञानिक विषयाची देखील जाणकारी आपल्यामध्ये निर्माण करू शकतो. हा खुलेपणा हा देखील फार महत्वाचा आहे. त्यानंतर भारतीय शिक्षण संस्थांचं मानांकन जे व्हायचं त्याच्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. त्याचबरोबर आता 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम नव्या अभ्यासक्रमात झाल्यामुळे ज्यांना परदेशात शिकायला जायचंय उच्च शिक्षणाकरता त्यांना जो एक अडथळा निर्माण होत होता तो अडथळा देखील दूर झालेला आहे. मोठ्या प्रमाणात परदेशी विद्यार्थी भारतात यावेत याकरताचे आपले प्रयत्न देखील हळूहळू अधिक चांगल्या पद्धतीने सफल होताना आपल्याला दिसत आहेत. अनेक भारतीय विद्यापीठांनी परदेशामध्ये आपले कॅम्पस उघडले आहेत आणि आपण पाहतो की IITचा एक कॅम्पस आता अबुधाबीला उघडला जाणार आहे. IIT चेन्नईने याच्या आधीच टांझानियामध्ये झांझिबारला आपला कॅम्पस उघडून एक प्रकारे परदेशात पाऊल टाकलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षणाच्या क्षेत्रात देखील खूप दमदारपणे आपली वाटचाल सुरू आहे. सर, परराष्ट्र, संस्कृती, संरक्षण या विषयासंबंधीचे निर्णय तुम्ही सांगितलेत, परंतु सरकारचे कार्यक्षेत्र हे खूप व्यापक आहे. आपण यावर अधिक प्रकाश टाकू शकाल का? सरकारला सगळेच विषय समान गतीनेच पुढे न्यायचे आहेत. त्यामुळे संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास हा जसा एक मुद्दा आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपण मिलेट्स इयर वगैरे साजरं केलं आणि त्यातनं भरड धान्यांना प्रोत्साहन मिळवण्याकरता प्रयत्न केले. वन आणि पर्यावरणाच्या क्षेत्रातही आपण खूप चांगली कामगिरी करतो आहोत आणि क्लायमेट चेंज वगैरे सारख्या विषयामध्ये विकसनशील राष्ट्रांची वेगळी भूमिका असू शकते. ही पण एक अत्यंत जबाबदारीने मांडलेली आपली भूमिका जगाकडून स्वीकारली गेली आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय क्षेत्रात साऊथ साऊथ डायलॉगला पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन सुरुवात केलेली आहे. त्यामुळे सर्व आघाड्यांवर सारख्याच गतीने आणि दुप्पट उत्साहाने काम करण्याचा या सरकारचा इरादा आहे. माझं असं मत आहे की त्याची चुणूक आपल्याला पहिल्या 100 दिवसात दिसेल. धन्यवाद. श्रोते हो, आताच आपण भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांची मुलाखत ऐकलीत, ज्यामध्ये केंद्र सरकारनं विकासात्मक निर्णयांसोबतच परराष्ट्र धोरणाविषयी सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्राबद्दल घेतलेल्या निर्णयांची माहिती ऐकली. केंद्र सरकारच्या तिसऱ्या कारकिर्दीच्या सुरुवातीनंतरच्या 100 दिवसांच्या पूर्ततेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारनं या काळात केलेल्या कामांची माहिती दिली. केंद्र सरकारच्या कामांची माहिती असलेल्या पुस्तकाचंही त्यांनी प्रकाशन केलं. गेल्या 10 वर्षांमध्ये केंद्र सरकारनं सुरू केलेल्या विविध योजनांसोबतच उद्योग, शिक्षण, आरोग्य, संरक्षण आदी क्षेत्रांमध्ये उपलब्ध सुविधा तसंच देशातल्या 60 कोटी कुटुंबांना घर, शौचालयं, पाणी, गॅस, धान्य पुरवण्याविषयी सरकारच्या कामांचा उल्लेख त्यांनी केला. भाजपप्रणीत तिसऱ्या कारकिर्दीच्या पहिल्या 100 दिवसांमध्ये सरकारनं विविध नवीन योजनांसाठी 15 लाख कोटी रुपये मंजूर केले असून महाराष्ट्रातल्या वाढवण या महत्त्वाकांक्षी बंदराला दिलेली मंजुरी हे त्यामधलं ठळक वैशिष्ट्य ठरलं आहे. यासोबतच अनेक शहरांमध्ये सुरू झालेले मेट्रो प्रकल्प सर्वसामान्य प्रवाशांच्या धकाधकीच्या दिनक्रमात आरामदायी ठरले आहेत. देशाच्या अर्थकारणाला मजबूती देण्यासाठी देखील अनेक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं घेतले असून त्यामुळे जागतिक स्तरावर भारताची अर्थव्यवस्था आणखी भक्कम होण्यास मदत मिळाली आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन संदेश नाईक.